नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. स्टार प्रवाह पुरस्कार 2026 याच्या आज आपण रेड कार्पेटवर आहोत आणि आपल्या सोबत आज अशी जोडी आहे की जी सगळ्यांना आवडते पण आणि ना आवडते पण. बघूया आज त्यांचं काय म्हणणं आणि त्यांच्याशी आपण आज गप्पा मारूयात. तर घरोघरी मातीच्या चुली यातील सारंग आणि ऐश्वर्या आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूयात. पण आधी मला सांग, आवडती जोडी कुठली ना आवडती जोडी कुठली? ही ही हा ठीक आहे जर आहे. हा तुम्ही आता गेस करा. तुमची आवडती नावडती जोडी ही असली तरी आमची आवडती ही आहे. म्हणून मी दोन्ही पण बोलले. येस, दोन्ही पण बोलले. सगळ्यात पहिले कसे आहात? पड मस्त एकदम मस्त एकदम लय भारी होती आणि खूप तिघही गोड दिसत आहे. मी आल्याच तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली. तर आजचं जे लुकचं किंवा अटायरचं जे क्रेडिट आहे ते तुम्ही कोणाला द्याल? सुरुवात तुझ्यापासून. तिघांना पण विचारणार आहे. माझा जो लुक आहे त्याचं क्रेडिट या वर्षी मी स्वतःलाच देईन, कारण थोडी गडबड झाली, शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नव्हतं. मग मी स्वतःच विचार केला की यावेळी आपण जॅकेट घालूया, एखादा गॉगल घालूया आणि मग हा माझा डिझाईन केलेला स्वतःचा लुक आहे. मी कसा दिसतोय? खूप छान दिसतोय. मिस्टिकूल. खरंच आता छान तू. दिसतंय. त्याचं क्रेडिट आईला देते. आईने सगळं माझ्यासाठी अरेंज केलं. सो कोण आलंय बघा. वेलकम. हे क्रेडिट मी आईला Welcome. देते. माझ्या ड्रेसचं तिने सगळं अरेंज केलं. आईला आईला देते. तिने आईला क्रेडिट दिले. आता हा आमच्या इंटरव्ह्यू मध्ये आलेला आहे. मग हो. हा इंटरव्ह्यू देत होता, मी इथून असं हात करत होतो, त्याचं लक्ष नव्हतं. का सांग? का? आज कोणीतरी सोबत आलंय त्याच्या, ओ. त्यामुळे इथं तिथे लक्ष नाही. आमच्या वैरी आले आहेत, त्या कुठे आहेत बघतो नंतर. म्हणून त्याचं लक्ष म्हणून नव्हतं. त्याचं आमच्याकडे ओ. लक्ष नाही, पण आलंय ते जाऊ दे. बरं तू तुझ्या लुकचं वहिनी या या वहिनी वहिनी आहे वहिनी का? या हो या या या, लाजू. या. या हो वहिनी. तुमच्याशिवाय आमचा इंटरव्ह्यू पूर्ण नाही होणार. आता सांगा तुम्ही कशी दिसते जोडी? खूप गोड दिसते. खूप गोड दिसते. त्या माझ्याकडे माझा माईक आहे. मी बोलले खूप गोड दिसते. येस येस. हा चला लेट्स कंटिन्यू. तू काय म्हणत होतीस? मी म्हणत होते की तुझ्या लुकचं क्रेडिट तू कोणाला देशील? ओके, माझ्या लुकचं क्रेडिट मी माझी स्टायलिस्ट रिया, Okay. देन माझी पूर्ण मेकअप, हेअर, कॉस्ट्युम, माझी टीम माधुरी, ज्योती, प्रणाली या चौघींनी इतकी मेहनत घेतली आहे. सो गोड मुली आहेत त्या, मी अख्खं क्रेडिट त्यांना देते. म्हणजे मी यावर्षी जी काही रिलॅक्स होते आणि तुम्ही बघताय माझा लुक कसा झालाय. ब्रो कैसा हुआ मेरा लुक? कसा हुआ है? माल खरंच खूप छान दिसते आणि खरंच म्हणजे ही नेहमीच काहीतरी हटके लुक करत असते प्रतीक्षा. सो यावेळेस सुद्धा कमाल लुक केलास. आणि तुमच्या लुकचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल? आणि बायकोने माझा हा डिझाईन केलाय. माझा मेकअप दीपू म्हणून आहे, त्याने केलाय. आणि माझी हेअर स्टायलिश केली आहे नितीन चव्हाण म्हणून. पण माझा कॉस्ट्युम डिसाईड केलाय माझ्या बायकोने, कारण तिला माहिती आहे की माझ्यावर काय चांगलं दिसेल आणि मी कुठल्या कॉस्ट्युम मध्ये छान दिसेल. सो हे तिने ब्लॅक तिने मला एकदम क्लास असा. एकदम क्लास. हो. येस. अँड पुरस्कार म्हटले की प्रत्येकाची एक काही ना काही गोड आठवण असते. की म्हणा पहिली कौतुकाची थाप असो किंवा पहिला मिळालेला असा बक्षीस असो, पुरस्कार असो असा मोठा. तशी तुमची काय पहिली आठवण आहे की पहिला पुरस्कार किंवा अवॉर्ड असं तुम्हाला कोणतं मिळालं होतं? म्हणजे पहिला पुरस्कार मला आधीच्या एक बाळूमामाच्या नावानं चांगलं त्या सिरियलला मिळाला होता. पण पहिलं बक्षीस मला 3री मध्ये असताना मिळालं होतं. सो ते बक्षीस लिखाण स्पर्धात होती. स्वच्छ अक्षर कोणाचं आहे ओके. त्यात 3रा नंबर आला होता माझा आणि मला 11 रुपये बक्षीस मिळालं होतं. एक प्रशस्तीपत्र आणि 11 रुपये बक्षीस. खूप छान. पण ती एक कौतुकाची थाप असते का? हो, हो, हो. तेव्हाच्या ह्याच्यात 11 रुपये म्हणजे खरंच खूप खूप मोठं होतं. खूप मोठं म्हणजे बक्षीस पहिलं होतं. बक्षीस 51 होतं, हा. दुसरं 21 रुपये आणि तिसरं 11 रुपये बक्षीस ओके. होतं. सो ते 11 रुपये मला मिळाले होते. नाही, खरंच खूप छान. तसं दादा मी तुझ्याकडे येईन की सगळ्यात पहिलं मिळालेलं बक्षीस एक असतं, आपल्याला आठवण राहते की नाही हे माझ्या नेहमी आठवणीत राहील. मी बक्षीस लहानपणी मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता, तो ते मी सांगितलं. आणि मी चाळीत राहायचो नालासोपाऱ्याला, तर आमच्या 4-5 चाळींचा मिळून असं स्नेहसंमेलनच म्हणूया, वार्षिक वार्षिक. नृत्य नाट्य सगळं. त्यात मी कोळी डान्स केला होता हा. आणि त्या कोळी डान्सला मला पुरस्कार मिळाला होता. आणि त्या नृत्याला तर मिळालाच होता, पण उपस्थितांकडून मला जवळजवळ 15 बक्षीस कॅश 15 बक्षीस 15 जणांनी कॅश प्राइज दिलं होतं. ते माझ्या लक्षात आहे. बहुत त्यावेळी कॅश प्राइस म्हणजे 5 रुपये 1 रुपये असं तरी पण होतं. ती खूप मोठी खूप मोठी गोष्ट होती की 15 जणांनी मला बक्षीस 5 दिलं. रुपये जरी एकाने दिले ती तरी रात्र ती खूप अजूनही होती. माझ्या लक्षात आहे. है ना? त्यावेळेस 2 रुपये हे एक 8 दिवसाला आपलं खर्च व्हायचं रे. हो. 8-10 दिवस आणि व्हायचे. तेव्हा त्यावेळी स्वतःचा असा खर्चच खर्च नव्हता, नव्हता. Right. कारण
पॉकेट मनी किंवा अशी काही संकल्पना नव्हती. बरोबर. लागलं काही की आई मला हे पाहिजे, बाबा मला हे पाहिजे, एवढंच बरोबर. होतं. त्यामुळे आलेले पैसे पण मी आईलाच दिले होते. पण अजूनही ती रात्र आठवते असं की, खरं ती आणि मला थापच असं वाटतं वेगळी की आहे. डान्स साठी मिळालेलं मला पहिलं आणि शेवटचं बक्षीस असेल. डान्स साठी मिळालेलं पहिलं आणि शेवटचं. बिचारा तो बोलून झाला सगळं. बरं तुझ्याकडे आहे ये ते आहे. नाही, पण तो खूप चांगला डान्स करतो, कारण हे मी हे मी बघितलंय. कारण आम्ही एक डान्स रील केलं होतं तमिळ सॉंगवर. ओके. उदय इतका परफेक्ट नाचला होता. आम्ही चुकत होतो, मी आणि भक्ती. पण उदय खूप परफेक्ट नाचतो. हा. आणि इव्हन यांचा डान्स परफॉर्मन्स होता त्यात सुद्धा तो खूप मग आता गोड काही नाचतो. अवॉर्ड साठी म्हणजे असं डान्स परफॉर्मन्स वगैरे आहे का दोघांचा? नाही, यावेळी प्रतीक्षाचा एक सोलो तुझाच परफॉर्मन्स फक्त. आहे. सिझलिंग ऍक्ट. Yes. सिझलिंग ऍक्ट ऑफ प्रतीक्षा. सिझलिंग ऍक्ट. त्यामुळेच गरमी वाढली एवढी. हो. बरं हा, मी तुझ्याकडे ये. तू आत्ताच आली आहे. हॅलो. मस्त. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी पण छान. खूप सुंदर दिसतेस. जसं की यांना पण कॉम्प्लिमेंट दिली, तू रवतीस तेव्हा, पण तू पण खूप छान दिसतेस. लुकचं क्रेडिट कोणाला देशील? लुकचं क्रेडिट आय थिंक आमच्या सगळ्यांसाठीच आज ह्या वेळेला रिया पाटील म्हणून ती सायली शेट्टी आली होती मदतीला. Okay. आणि काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळे हे आहे ब्लू ब्युटी. ब्लू ब्युटी एकदम. आणि जसं मी ह्यांना पण विचारलं, तुमच्या दोघींकडे पण येईल, पण जसं मी या दोघांना सुद्धा विचारलं की कौतुकाची पहिली थाप किंवा आयुष्यात पहिलं मिळालेलं बक्षीस असं कोणतं आहे तुझ्यासाठी? आय थिंक सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे फ्रीडम जे माझ्या आईबाबांनी मला दिलंय, जे काय करायला ते मला जेन्युइनली आवडतं. खरंच खूप छान. आय थिंक दॅट इज द बेस्ट गिफ्ट. मग तुम्ही हारा किंवा जिंका, आई बाबांचा सपोर्ट आणि त्यांचा फ्रीडम असणं सगळ्यात खूप मोठं गरजेचं बक्षीस. आहे. तू या बाजूला जा. तुला 12 डिस्ट्रिक्ट. बरं. इकडे माझ्या ये. टाळ्यांचं उत्तर तर गेलं माझ्या. नाही नाही, ते आले. ठीक आहे, हिच्याकडे दे. ती कधीपासून एक्साइटेड आहे, कधी माझ्याकडे माईक येईल, कधी माझ्याकडे माईक येईल. मलाही एक सांगायचंय. हा बोला ना. बोल. ती कधीपासून एक्साइटेड आहे. बोल बोल. गंमत करत असतो उभी आणि मी आमच्या Tom सेटवर and Jerry. टॉम अँड जेरी. दोघं जण आहे ना? एकमेकांच्या चपला फेकून त्याच्यात पत्र्यावर. हा. तू पण अशी करते? पण एकमेकांशिवाय त्यांचं पान हलत नाही. म्हणजे हा जर येऊन त्रास देत नसेल तर हिचं असं समजत कुठं आहे? कुठं जाणार? तुझं माझं जमीन आहे, तुझ्यावर हा समोर असेल तर राग राग करत असते, पण दिसला नाही की चुकल्यासारखं आणि हा या दोघांमध्ये आग लावणार एक नमुना आहे. नारळ आहे. नाही नाराज. अगदीच सांगते नाही. आम्ही पुढे जाऊन आयुष्यात समाजा पुढे तयार करतोय. आतापासून तयार. आतापासून तिला ताकदवान बनवतो आम्ही. पकड ना 2 मिनिटं. मी बघ जरा की जरा छान वाटतंय. ऍक्टिंग करतो ना मी थोडीशी. ऍक्टिंग तर करतो. तिला आम्ही तयार करतोय पुढे जे काही तिच्या समोर येणार आहे त्याच्यासाठी. तू वाक ना जरा खाली. बिचारी रे, ती कधीपासून बाईक घेऊन उभी आहे तुझ्यासाठी. तर आमची ना एक जुली असते माहिती आपण माहिती ती अशी स्टार टाईप करतो किंवा अशी दोघांची cross पैज असते. आज आणि आहे का इतका मार खाल्लाय आहे ना. आज? नाहीये. नाही. पण आम्ही आज नाही तिला काही. पण आम्ही नाही आज माफ आहे. आज माफ आज माफ आहे. आज आपण रेड कार्पेट वर आहोत ना, सो आज आपल्याला सगळं माफ आहे. माझं सगळ्यात आवडतंय हे माझ्या सेटवरचं. है ना? मी येते तुझ्याकडे येते. ती कधीपासून विचार, मी तुला पहिलं विचारते. एक बरं शेवटचं फक्त सांगायचं राहिलं काय की हे नाही नाही तसं नाही. आता इतर कोणीही बोलणार नाही, फक्त आणि फक्त आरोही बोलेल. हा. कोणीही माईक घेऊ नये. तिच्या नंतर सगळ्यांनी माईक तिच्यानंतर सगळे mic घेतील आणि बोलतील. घेणार आहेत आता. येस. मला एक अरे सांग. तिच्या नंतर सांगितलं ना. तुला काय सांगायचं? तिच्या नंतर. बिचारी कधीपासून एक्साइटेड. खरं तर काय हा बोल. बोल, मी इथेच उभी आहे, तू बोल. स्टार प्रवाहावरच माझी पहिली सिरियल झाली हा. सुखं म्हणजे नक्की काय असतं हा. त्याच्यामध्ये मला अवॉर्ड मिळालं होतं सो त्याच्यासाठी तुला मिळालं का 7 वाजता? मला नाही मिळालं स्टार छोटी असतात. तिला. है ना? आरोही हा आम्हाला काय अवॉर्ड मिळालेलं तुला? सुख म्हणजे तू आता बोललीस ना, सुख म्हणजे नक्की काय असतं, याच्यात तुला अवॉर्ड मिळतो. काय नॉमिनेशन, काय अवॉर्डचं त्या नाव होतं, काय आठवतंय? बाल कलाकार सगळ्यांना मिळालं होतं सो त्याच्यामध्ये तुला पण मिळालं होतं. मग तुला खूप अशी एक्साइटमेंट होती असेल ना की मला फर्स्ट अवॉर्ड मिळालं. मग तुला कोणी कोणी कौतुक केलं तुझं? सगळ्यांनीच म्हणजे सगळ्यात जास्त कौतुक कोणी केलं? आई आईने केलं? कोणत्या रिअल आईने की जानकी आईने केलं? सुख म्हणजे ना. हा सॉरी रिअल आहे रिअल आईने केलं. बरं मी तुझ्याकडे येईल आता. मी बोलायचं आहे. हो, तू बोलली नाहीये लक्षात आहे. मी त्याच्यासाठी येते. माझ्या चांगलं लक्षात आहे.
बरं, तुला सगळ्यात पहिलं मिळालेली कौतुकाची थाप किंवा सगळ्यात पहिलं मिळालेलं बक्षीस असं कोणतं आहे जे तुझ्या आठवणीत राहतं? तशी बरीच आहेत, पण जे माझ्या आठवणीत आहे तशी पण खूप आहे. पण एक जास्त स्पेशल आहे की मला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की तू 10वीत खूप छान मार्काने पास हो, मी तुला घड्याळ देईन. घड्याळ दे. हो, सो मी छान मार्काने पास झाले होते आणि बाबांनी म्हणजे माझ्या आजोबांनी मला घड्याळ गिफ्ट केलं होतं. So, ते अजून पण लक्षात yes, आहे yes, सगळ्यात yes. ती अजून आहे सुद्धा माझ्या आजीकडे. नंतर तिची वेळ बदलली. Oh my God. तिची वेळ बरं, तुम्ही आज सगळे एकत्र एवढे दिवस काम करता, तर तुमच्या सगळ्यांची केमिस्ट्री कशी आहे? म्हणजे एक बोलतो ना काही जणांचा पट्टा पटत आहे असं, ती बोलतो ना बॅक ऑफ द स्टेज केमिस्ट्री कशी आहे तुमची सगळ्यांकडून? आता मी सगळ्यांना चान्स मी सांगू तुम्ही सांग. हा, स्टार्टिंग पासून या. घरोघरी मातीच्या चुली मालिकेत तुम्ही रणदिव्यांची केमिस्ट्री बघितली असेल. Yes. कसं एकमेकांवर विश्वास ठेवतात, एकमेकांशी बोलतात, कायम एकत्र राहतात. टचवूड सेटवर सुद्धा आमची केमिस्ट्री तशीच आहे. येस. जर एखाद्याचं शूट नसेल तर आम्ही मिस करतो. जर सगळे एकत्र एखाद्याचं असेल तर त्याला त्रास देतो. सगळ्यांचं शूट असेल तर खूप मजा करतो. एकत्र बसून लंच ब्रेक मध्ये जेवतो. ते म्हणजे कुटुंबाव्यतिरिक्त एक कुटुंब तयार झालंय. आमची केमिस्ट्री एका कुटुंबासारखीच आहे असं मला वाटतं. नाही, नक्कीच. म्हणजे एक दुसरा परिवार आहे माझा हा. आणि आपण घरी जसा वेळ देतो तसंच इकडेही आपण राहतो एकमेकांसोबत. आणि मजा मस्ती असते. आम्हाला जसा वेळ मिळेल तसा आम्ही आमचा मी टाइम तयार करतो आणि गप्पा मारत बसतो. रील तयार करतो, रील बनवत असतो. आणि म्हणजे खूप गोड आठवणी आम्ही तयार करतो आता सध्या सगळेच. त्यामुळं आमचं बॉन्डिंग कमाल आहे. सगळ्यांची केमिस्ट्री एक नंबर आहे. मी तुमच्याकडे पण येईन. हा, आता घरच्या हा. सेट झालं आता घरच्या chemistry. आणि मोनिकाला बोलू द्या, म्हणजे ते खरं बोलेल. हा, चालेल. भाऊ काय स्वतःचं कौतुक. ये डर होना चाहिए, ये डर है ना. लिटरली हात थरथरायला लागले. तुम्हाला कसं वाटतं आज तुम्ही? मला तरी वाटतं फर्स्ट टाइम रेड कार्पेट वर. नाही नाही, बघ कानात बोलला अख्खा महाराष्ट्र ऐकतोय, चांगलं बोल. याला काय अर्थ आहे? असं नाही नाही नाही, मी काही बोलतो. बायको बोलले का काय काही? बोलतो रे? मागं बोलला कानात अख्खा नाही, महाराष्ट्र नाही, ऐकतोय, नाही, चांगलंच नाही, बोल. अजिबात नाही. असं बोलला. ती चांगलंच बोलते. बरं बोलू दे. मी विचारू की आज फर्स्ट टाइम रेड कार्पेट वरती येत आहे, राईट? सो तुमची काय एक्साइटमेंट आहे आणि तुमच्या आहोंसोबत तुम्ही येताय आज रेड कार्पेट वरती? वेगळा लाईक एक वेगळा अटायर आहे. सो तुमचा ड्रेस कोणी डिझाईन केलाय की तुम्हाला कोणी हे असं म्हणजे अटायर ते डिझाईन केलंय? माझा ड्रेस यांनी डिझाईन केला. म्हणजे ऍक्च्युली माझा जो ड्रेस आहे ना, तो माझा जो ड्रेस आहे ना, सो हा माझा संगीतचा ड्रेस आहे जो की यांनी चूज केला होता माझ्यासाठी. सो मला ते होतं की मी अर्धा एक तास तेव्हा घातला होता आणि मला खूप इच्छा होती घालायची. सो मी आज तो वेअर केला आणि ऑल हिम. आणि अजून काय विचार? केमिस्ट्री मेन म्हणजे रेड कार्पेट वरती आहात आज, तर तुमची काय एक्साइटमेंट आहे? येस, नक्कीच. मी खूप एक्सायटेड होती जेव्हा मला कळालं की मी स्टार प्रवाह अवॉर्ड्सला येणार आहे. आणि तेव्हापासूनच मी खूप एक्सायटेड होती आणि आज मी आली, सगळ्यांना भेटली. प्लस आम्ही दोघं सोबत आलो. एरवी मी गप्पा ऐकत असते की आज असं झालंय, अवॉर्ड्समध्ये असं झालं, आणि मला फोटोज हे सगळे पाठवत असतात. सो मी आज हे सगळ्यांसोबत आहे आणि खूप एन्जॉय करते हे सगळं. अशा प्रकारे आमचा परिवार वाढत चालला. येस येस, या वेलकम वेलकम वेलकम. कशात? परिवार वाढत चाललेला आहे. येस, रिंगण वाढते आता. असू दे असू दे. आता ऐश्वर्याचे आई बाबा सुद्धा आलेत, सो आपण त्यांच्याकडे सुद्धा वळूया. सगळ्यात पहिलं बाबांकडे जाईल की ऐश्वर्या. येस, सुनील दादा आलेले आहेत. सयाजी काका. हा, सयाजी प्रश्न काका सांग. एकदम मी बोलते आमच्या सेटवरचं खंबीर नेतृत्व. बोलू खूप छान दिसतंय. आणि सगळ्यात पहिलं तुमचं अटायर बद्दल सांगा की आज काय विचार करू किंवा काय अशी एक्साइट लुकचं क्रेडिट कोणाला द्याल तुम्ही आज? सयाजीराव विखे पाटील कधीच स्वतःचा विचार करत नसतात. हा. त्याला जे आवडतं ते घालतात. लुकचं क्रेडिट स्वतःलाच. येस, कारण मी कुठेही कोलॅब वगैरे नाही. मी स्वतःनीच ठरवलं की आपण असे कपडे घालूयात. इनफॅक्ट सुमित बोलला होता की आपण ब्लॅकच्या जवळपास जाणारे सगळे कपडे घालूया. हो, तेव्हाच ते एक कलर त्याच्यामुळे मध्ये आहे आम्ही सगळं ऑलमोस्ट शेड ठरवून ते काहीतरी एक ब्लॅक असावं. हा, राईट. त्या ह्याच्याने आम्ही ते केलेलं आहे. नाही, खरंच खूप हँडसम दिसतंय. राधा यांच्यापेक्षा तुम्ही जास्त हँडसम दिसता.
झोप लागत नाही तसं आहे. ऐश्वर्या आवय बाबू अरे लेख माझी उभी आहे तिथे. मग आता तुमच्या आईकडे येणार आहे मी. देखील काय नाही ती कॉम्प्लिमेंट घेतली. तुमच्याकडे येईल मी. सगळ्यात जसं की त्यांना मी बोलली तुम्ही सुद्धा खूप गोड दिसताय, तसं आजच्या लुकचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल? मला खरंच काहीच आयडिया नव्हती. मी माझ्या लेकीला पण विचारलं होतं, पण ती पण म्हणाली की अगं काय आयडिया देऊ, पण दिली होती तिने थोडीफार आयडिया. पण लास्ट मला चूज माझा ड्रेस केला तो यांनी, माझ्या हिरोने, डॅडानी. माझ्या नवऱ्याने. आणि हा सो त्यांनीच मला सांगितलं की हे छान दिसतंय. मी थोडी कॉन्शियस होते की कसं, पण नाही खरंच खूप गोड दिसताय. सो थँक्स टू सुनील, थँक्स टू यू. ती म्हणते खूप छान दिसते. लुक क्रेडिट बद्दल त्यांनी तुम्हाला थँक्स बोलले. My choice. खरंच खूप छान आहे. आणि आज रेड कार्पेट सासूबाई नुकत्याच बँकॉक थायलंडवरून आलेल्या आहेत. विमान लँड झालं आणि ते इथे आले. Yes, yes. हॅट राहिली फक्त. हॅट राहिली. आज ठेवून आले. आणि आज रेड कार्पेट वरती आहेत पुरस्कार म्हणजे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याचा. तर तुमच्या आठवणीतला एखादा पुरस्कार किंवा ती एक आठवण असते सगळ्यात पहिलं मिळालेलं बक्षीस, तसं कोणतं आहे? मी स्टार नाही तुम्ही एक आयुष्यातल्या शाळेतला असू दे, कॉलेजमधला स्टार नाट्याचे मिळालेले आहेत, रौप्य पदक मिळालेलं आहे. ओके. आणि ती पहिली असते ना, पहिली कौतुकाची थाप, त्याच्याबद्दल काय सांगाल? ते खूप म्हणजे अमेझिंग फिलिंग होतं ते त्यावेळेचं, कारण राज्य नाट्याचं आणि मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं मिळालं होतं सो संगीत नाटकासाठी. आणि त्यानंतर माझं कलर्स चॅनलला नॉमिनेशन झालं होतं, त्यावेळी खूप आनंद झाला होता. लोकप्रिय आईसाठी नॉमिनेट झाले होते मी आणि खूप आनंद, म्हणजे एवढ्या मोठ्या. सो आता काही नॉमिनेशन आहेत का या ह्याच्यात? नाही. येस. बरं, आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळूया सगळ्यांसोबत, चालेल? छोटासा रॅपिड फायर आहे. आता तुम्ही एवढे दिवस एकत्र आहात, बरोबर, एकत्र शूट करताय, तर तुम्हाला कोण काय आहे ते माहिती असणार. सो छोटासा रॅपिड फायर खेळूया. हे नेमकं कोण हे सांगायचं, ठीक आहे? हे नेमकं कोण? तिला इन करून मग खेळूया का? ठीक आहे. चिरका बिब्बा. नाही ओवी नाही बोलली. लाडका काका म्हणून तर नाही म्हणते. ठीक आहे. लेट कमर कोण आहे? लेट कमर कोण दिसत नाहीये. कोणीच नाही. क्या बात आहे. तरी पण काही न बोलता उत्तर दिलंय. ठीक आहे. डावा कोपरा सगळा लेटे असं म्हणाला. डायरेक्ट आमच्या सासूबाई सोडून त्या वेळेत येतात. बरं. लाजाळू कोण आहे तुमच्याबद्दल? आशू आज सुद्धा तो आलेला नाही. म्हणजे सौमित्र. सौमित्र. ओके. ट्यूबलाईट. स्वतःला ते सांगते ट्यूबलाईट मी आहे. जोक कधी त्याने माझ्याकडे तिला मग एक्सप्लेन करून मेसेज करायला लागतो काय. हा का? बापरे. ती घरी असते एकटी. भुक्कड कोण आहे? भुक्कड खादाड. आम्ही दोघे छाती 56 इंच झालेली आहे. पण घरातलंच शक्यतो घरात म्हणजे येतच. तरी पण भुक्कड खूप हेल्दी खातो आम्ही. म्हणजे वडावर समोसा आला तर वरचा टोक खातो, बटाटा मी खातो. बरोबर. जॅम चपाती खातात. चपाती हवा पण खातात. आणि अगदीच कधी काय वाटलं तर मग हातीगावचा वडा. घ्यावचा वडा. त्यांची खूप घरं आहेत, खूप ठिकाणी घरं आहेत त्यांची, त्यामुळे त्यांना खूप सगळं हेल्दी खाणं येतं आणि मग ते खूप आमच्या खातात. दोघांचे लाड सेटवर खूप होतात. हा. गीताताई, प्रतीक्षा, मोनिका, तिच्या घरून पाठवते, सविताताई आई म्हणजे माझी हा, बायको सविता. सगळं बनवून आमच्यासाठी पाठवतात. कोणी खाल्लं न खाल्लं आम्ही दोघे खाल्लं. मी खातो. सेटवर असलो की मी खातो. चांगलंय की मग. आणि आमच्या खाण्यावरचं प्रेम बघून सुनीताई आणि स्वतःहून घरून बनवून आणायला हा. एकदा त्यांनी संत्र्याचं बर्फी आणली. नागपूर स्पेशल घरी संत्र्याची. बनवलेली. घरी बनवलेली. घरी बनवलेली. शिरा आणला होता. अरे वा. आणि माझी आई पण खूप छान छान जेवण घेऊन येते. फिश फ्राय, कोळंबी रस्सा, पुरणपोळी, रताळ्याचे काप, हा.
म्हणजे एकंदरीत सगळेच असे फुडी आहेत. सगळे सगळे आरोईची आई पण सलाड वगैरे खूप छान आहे वा. एक दिवस आरोहीचं नाही लावलं तरी आंबट चालेल. गोड वरण. चिंच गुळाचं वरण. Delicious face, expression बघा. मिरची तुला काय आवड बरं तुला का आईने बनवलेलं तुला काय आवडतं जास्त? गोड बोल कोण आहे? गोड बोल पोळी. आमची आई सविता आई. सविता ताई. बरं मुडी कोण आहे? मुडी राहुल आमचे दिग्दर्शक. हे प्रसारित झालं तर आमची नावं चेहरे ठेवू नका, आवाज ठेवा फक्त. परत बोल. आमचे दिग्दर्शक आहेत असं ऋतुजा कुलकर्णी म्हणाली. मुडी कोण आहे या प्रश्नावर अजून छान कमाल एवढे 3च मूड आहे त्याच्यावर मोडी अजून एक कमाल. फक्त पुरी बरं आळशी कोण आहे? आळशी शेवटचा आहे का? आळशी कोण आहे? कोण नाही. कोणीच नाही. तसं कोणीच नाही. ओवी पण नाहीये. नाही नाही नाही. तेच ती सांग. लगेच बघते. आता परिवार पूर्ण झालेला आहे. बोल. आता परिवार पूर्ण परिवार आणि परिवार तर असंच पूर्ण परिवार तर पूर्ण झालाच आहे. तुला पण मी कॉम्प्लिमेंट दे, खरंच खूप छान दिसते. आजच्या लुकचं क्रेडिट कोणाला देशील? आजच्या लुकचं क्रेडिट माझ्या हेअर मेकअप टीमला. करिश्मा, अर्चना, पाल्मोनास जी माझं ज्वेलरी ब्रँडचं शॉप मी एक ओन करते, आणि पल्लवी जी पल्मोनासची फाउंडर आहे, तिने सगळं मला पाठवलंय. थँक्यू पल्लवी. आणि मला ह्याच्यावर नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नॉर्मली क्रेडिट जस्ट दे. ठीक आहे. सो एडिट करायला नंतर ठीक आहे, ठीक आहे. मी नंतर डब पाठवेन तुला. ओके ओके चालेल हा चालेल. जो ड्रेस आहे मी नाव घेतलंय, एडिट करा. आणि हा सुंदर ड्रेस आहे. खरंच खूप छान अशी जलपरी सारखी दिसतेस तू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? सगळेच गेले आहेत ना. जाता जाता आमच्या सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही आजपर्यंत मालिकेवर खूप प्रेम केलं, यापुढे करत राहा. आणि आम्ही सुद्धा तुम्हाला पूर्णपणे प्रामाणिकपणे एंटरटेनमेंट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू. आणि तुमच्या प्रेमाचा आम्ही पात्र राहू. येस, मी काय बोलू, हा बोललेला आहे. आमच्या मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलली तरी तुमचं प्रेम बदललेलं नाहीये. याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि आमचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही असाच सुरू ठेवू. तुम्ही सुद्धा पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या संध्याकाळी 10:30 वाजता आपल्या आवडत्या वाहिनीवर. कशावर? थँक्यू. थँक्यू सो मच. खरंच खूप छान.